बोंधू अशोक खरातची चौकशी पूर्ण झाल्यावर आमदार माणिकराव कोकाटे भूमिका मांडणार आहेत। अधिवेशनात काय चर्चा होते त्यानंतर मी माझी भूमिका मांडणार असं त्यांनी म्हटलंय। तर माजी मंत्री माणिकराव कोकाटेंनी ही माहिती दिली आहे। अशोक खरातचं साम्राज्य आणि माणिकराव कोकाटेंच्या मतदारसंघात बोंधूबाबा खरातच्या संदर्भात आमदार कोकाटेंच्या भूमिकेकडे आता सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। लक्ष्मण, काय सांगाल याबद्दल अधिकचा तपशील? या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे हा जो बोंधूबाबा आहे अशोक खरात, याचं जे सगळं साम्राज्य आहे ते मिरगाव आणि सिन्नर तालुक्यामध्ये आहे। आणि हा मिरगाव सिन्नर तालुक्याचा जो परिसर आहे तो या भागाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा येतो, अर्थात त्यांचा मतदारसंघाचा तो भाग आहे। आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याचं हे सगळं साम्राज्य त्या ठिकाणी त्यांनी पसरवलेलं होतं। त्यामुळे माणिकराव कोकाटे या सगळ्याबाबत काय बोलतात, त्यांची भूमिका या सगळ्याबाबत काय होती, हे सगळं बघणं महत्त्वाचं होतं। आणि या सगळ्या अनुषंगाने जेव्हा माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की अधिवेशनात याबाबत काय चर्चा होते त्यानंतर मी माझी भूमिका जी आहे ती मांडणार आहे। अर्थात माणिकराव कोकाटे यांना देखील या अशोक खरातबाबत अत्यंत मोठ्या प्रमाणात माहिती आहे, कारण तो त्यांच्या मतदारसंघातला भाग होता। त्यांच्या मतदारसंघाला परिसर जो आहे तो सिन्नर आणि इतरचा परिसर आहे। आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडे काही अतिरिक्तची माहिती आहे का या बाबाबद्दल ती देखील असणं महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे माणिकराव कोकाटे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये या बोंधूबाबाचं जे साम्राज्य आहे त्याबद्दलची अधिक काही माहिती देतात का, त्याचे आणखी काही प्रकरण माणिकराव कोकाटे यांच्याकडनं समोर येतात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ते त्या मतदारसंघाचं नेतृत्व करताय। आणि अनेक पीडित लोक जे आहेत ते त्यांच्याच मतदारसंघातील आहे। त्याचा आश्रम देखील तिथं आहे, त्याचा फार्म हाऊस देखील तिथं आहे, ज्या आश्रमामध्ये वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी राज्यातले मंत्री यायचे, अधिकारी यायचे, तो मतदारसंघ देखील तो भाग देखील त्यांच्याच मतदारसंघात येतो। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडे कदाचित या सगळ्या प्रकरणातली अतिरिक्तची माहिती असू शकते। आणि निश्चितपणे त्यांनी देखील हे स्पष्ट केलं आहे की अधिवेशनात याबाबत काय चर्चा होते त्यानंतर मी माझी भूमिका मांडेल, अशा प्रकारची भूमिका माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलण्यापूर्वी दिलेली आहे। अर्थात त्यांना याबाबत तुम्ही बोलणार का असं विचारलं असं त्यांनी आपली भूमिका फोनद्वारे अशाच पद्धतीने स्पष्ट केली। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडे अतिरिक्त काही माहिती मिळते का, ते काही अधिकची माहिती याबाबत देतात का अधिवेशनात, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच याबद्दलची अपडेट्स वेळोवेळी घेत राहू लक्ष्मण। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अशोक खरात प्रकरणातील ठाकरेच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दीपक केसरकरांवर गंभीर आरोप केलेत। केसरकरांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। एकनाथ शिंदेंना अशोक खरातचा रस्ता दीपक केसरकरांनीच दाखवला असा आरोप सध्या विनायक राऊत यांच्याकडून करण्यात येतोय। खरातच्या जाळ्यात जे मंत्री अडकले आहेत त्या सर्वांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे। या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी सुरू झाली। खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच एसआयटी चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला आणि गुवाहाटीचा रस्तासुद्धा खरातांनी ह्या सर्व मंडळींना दाखवला। त्यामुळे भ्रष्टाचारी आणि अत्यंत कलंकित असलेल्या कॅप्टन खराताच्या जाळ्यामध्ये जे मंत्री आहेत किंवा कॅप्टन खरातांच्या सेवेमध्ये जे मंत्री मग्न झाले होते त्या सगळ्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची आवश्यकता आहे। बोंधू अशोक खरात यांनी अटकेच्या 3 दिवस आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये राज्यातील 3 मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती सध्या समोर आल्याने खळबळ उडाली आहे। विनोद नामक व्यक्तीनं या बैठकीचं नियोजन केलं होतं। यातील एक अधिकारी हा मुंबई विभागातील असल्याचं आणि त्याचे अशोक खरात याच्याशी आर्थिक व्यवहार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एसआयटी चौकशीत या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे। एसआयटी तपास सुरू असतानाच खरातच्या आर्थिक चौकशीला वेग येणार आहे। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यावधीच्या व्यवहारांची तपासणी होणार आहे, तर उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी देखील केली जाणार आहे। त्यामुळे खरातचे देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे आता रडारवर आले। मोठ्या व्यवहारांचे लिंकिंग करून संयुक्त तपास सुरू करण्यात आलाय। बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची चौकशी केली जाणार आहे आणि ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचाही तपास केला जाणार आहे।
खरातच्या आर्थिक चौकशीतून मोठा खुलासा होण्याची आता शक्यता व्यक्त केली जाते.